बोला. बोलण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथमतः आभार. माननीय मंत्री महोदयांनी अतिशय सकारात्मक उत्तर दिलंय. आपण माननीय अध्यक्ष महोदयांनी त्या बाबतीमध्ये स्पष्ट सूचना केलेल्या आहेत की टोलची रक्कम परत द्यावी. परंतु हे फक्त ह्या टोलपुरतच होणार का, इतर ठिकाणी केले, ज्या ठिकाणी वसुली झाली असेल त्या ठिकाणी तुम्ही सरसकट ते रक्कम परत देणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे. हे जर होऊ नये अशी जर आपल्याला सगळ्यांना काळजी घ्यायची असेल तर ह्याच्यामध्ये काही दंडात्मक कारवाई आपण संबंधित टोलच्या चालकावर करणार का, हा माझा दुसरा प्रश्न आहे. तिसरा माझा एक विषय जनरल सगळा आहे की ज्या ठिकाणी राज्यामध्ये MSRDC आणि वेगवेगळ्या व्यवस्थांच्या माध्यमातून टोल चालतात त्या ठिकाणी अरेरवी केली जाते, रस्त्याच्या दर्जा चांगला नाहीये, दुरुस्ती केली जात नाही, त्याच्यातल्या अटी शर्ती पाळल्या जात नाहीत. तर अशा अटी शर्ती न पाळल्या जाणाऱ्या टोलवर आपण तक्रार आल्यास कारवाई करणार का, हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि साहेब एक स्कोपचा बाहेरचाही प्रश्न विचारतो पण तो सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. टोलची सेंटर्स ही सगळ्या आपल्या पोलीस व्यवस्थेला सगळी वाहनं अडवण्याची एक केंद्र झालेली आहेत. तपासणी करायला काही हरकत नाही, आपण खूप मोठे दंड करतोय, परंतु देशभरात फिरल्यानंतर आपल्याकडेच इतक्या मोठ्या प्रमाणावर वाहनांच्यावर अडवून कारवाई केली जाते. त्याच्या संदर्भातले काहीतरी धोरण करून लोकांना होणारा हा त्रास कमी करण्यासंदर्भातली काही उपाययोजना आपण करणार का. अध्यक्ष महोदय, जसं मी पहिल्याच उत्तर देताना सांगितलं की इलेक्ट्रिक वाहनांना टोलच्या संदर्भामध्ये धोरण आहे हे 3 द्रुतगती महामार्गांच्या साठीचं आहे आणि म्हणून आपण ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्या टोलच्याही संदर्भामध्ये जिथल्या तक्रारी असतील त्या तपासून घेतल्या जाईल आणि योग्य त्या सूचना केल्या जातील.